नमस्कार, आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत गॅजेट सर्टिफिकेट हे कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो। तर इथं मी एक वेबसाईट दिलेली आहे, ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। तर ही वेबसाईट आपल्याला गुगल क्रोममध्ये एंटर करायची ते। तर मी तो गुगल क्रोमला जातो। गुगल क्रोमला गेल्यानंतर ही जी वेबसाईट आहे pgdms.maharashtra.gov.in याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा पद्धतीने दिसेल। याच्यामध्ये इंग्लिश व्हर्जनमध्ये सुद्धा आपण इथं क्लिक केल्यानंतर इंग्लिश व्हर्जन सुद्धा इथं दिसेल। तर अशा पद्धतीने इंग्लिश व्हर्जन दिसले। याच्यामध्ये गॅजेट राजपत्र स्टेटसवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये सिलेक्ट सर्व्हिसेसमध्ये आपल्याला जे असेल चेंज इन रिलीजन किंवा नेम किंवा डेट ऑफ बर्थ त्यातील सिलेक्ट करायचे। तर इथं मी चेंज इन नेम सिलेक्ट करतो। इथं ॲप्लिकेशन ID जो आहे तो आपल्याला एंटर करायचा आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर जर असेल तर तो एंटर करा, नसेल तर डायरेक्टली सर्च या बटनवर डायरेक्टली क्लिक करा। सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर पूर्ण इथं डिटेल्स आपल्याला दिसेल, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर, ओल्ड नेम, न्यू नेम, ॲड्रेस हे सगळं पूर्ण दिसेल। आणि याच्याच पुढे व्ह्यू हब ऑप्शन दिसेल, ज्याच्यामध्ये व्ह्यू गॅजेट ऑप्शन दिसेल। त्याच्या व्ह्यू गॅजेटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। व्ह्यू गॅजेटवर क्लिक केल्यानंतर इथं आपला जो गॅजेट आहे ते डाउनलोडिंग स्टार्ट होईल। तर इथं गॅजेट डाउनलोड झालेलं आहे, मी त्याच्यावर क्लिक करतो आणि ओपन करतो। ओपन झाल्यानंतर ते अशा पद्धतीने दिसेल। जर आपल्याला याच्यामध्ये नाव सर्च करायचं असेल तर कंट्रोल F बटन जर आपण प्रेस केलं आणि त्याच्यामध्ये जे नाव असेल ते सर्च आपण केलं तर त्याच्यामध्ये या पद्धतीने नाव सर्च करायचे, जेणेकरून आपल्याला असे जे त्या नावाचे रिलेटेड जे असतील गॅजेटमध्ये ते आपल्याला दिसेल। आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला हा ॲरो वापरायचा आहे, जेणेकरून आपण पुढे सुद्धा जाऊ शकतो। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हेच आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतो, डेस्कटॉप मोड ऑन करून सुद्धा। थँक्यू।